कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावरनं धोकादायक वाहतूक. सलगच्या पावसामुळे कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा ओव्हरफ्लो. गोव्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या जोरदार सरी. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरस्थिती. अनेक घरांमध्ये बाजारपेठेत पाणी शिरल्यामुळे व्यापारी आणि सामान्य नागरिक हवालदिल. सिंधुदुर्गामध्ये मागच्या 14 ते 15 तासांपासून वीज पुरवठा खंडित. त्यामुळे पर्यटनावरती मोठा परिणाम. अनेक पर्यटकांना रात्र अंधारात काढावी लागल्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी. गुहागरमध्ये पहिल्याच पावसाचा दणका. अनेक गावात झाडांची पडझड आणि घरांचं नुकसान. तालुक्यातील अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित. मान्सूनपूर्व पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका. कांदा भाजीपाल्याबरोबरच केळी उत्पादक शेतकऱ्यांचंही प्रचंड मोठं नुकसान. केळीची झाडं उन्मळून पडली. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा गावाला मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावला. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये पावसामुळे 15 ठिकाणी झाडं कोसळल्याची घटना. अनेक ठिकाणी गाड्यांचं झाडं कोसळल्यामुळे नुकसान आणि वाहतुकीचाही खोळंबा. भंडाऱ्यामध्येही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. रावणवाडी इथं निसर्ग पर्यटन स्थळी 500हून अधिक महाकाय वृक्ष कोसळल्याच्या घटना. पर्यटकांची संख्या कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मान्सूनपूर्व पावसाचा उन्हाळी कांद्याला फटका. साठवणीसाठी काढलेल्या कांद्याचं मोठं नुकसान. लातूरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कांदा पिकाला फटका. निलंगा तालुक्यातील कासार, शिरसीसह चिंचोली, उस्तुरी आणि कासार, बालकुंदा भागातल्या शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठं नुकसान. भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी. पवनी तालुक्यातील पहिल्या परिसराला पावसाचा सर्वाधिक फटका. कापणीला आलेलं भात पीक भुईसपाट. नाशिकच्या निफाडमधील शिवडी रेल्वे पुलाखाली पाणी साचलं आणि साचलेल्या पाण्यातनं वाट काढताना नागरिकांची कसरत. पुण्यातल्या मान्सूनपूर्व पावसामुळे हिंजवडी आयटी पार्क परिसरामध्ये रस्त्यावरती पाणी. मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावरती गुडघाभर पाणी. साचलेल्या पाण्यातनं नेलेल्या अनेक गाड्याही बंद. पुण्याच्या पद्मावती परिसरामध्ये इमारतीखालची माती खचली. इमारतीतील नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण. मंत्री आशिष शेलार यांच्याकडनं मुंबईतील नालेसफाईच्या कामाची पाहणी. अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह महापालिकेच्या इतरही अधिकाऱ्यांची यावेळेला उपस्थिती. नाशिकमधल्या मनमाड शहरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.